दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पाप्याकरिता आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पाप्याकरिता आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पाप्याकरिता आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला त्याच्या पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सुमने हो निगळूनी पडावी प्रभूच्या पदकमळाशी. देहाची जाव अखंडित ख्रिस्त प्रभू सेवेशी. सुमने हो निगळूनी पडावी प्रभूच्या पदकमळाशी. देहाची जाव अखंडित ख्रिस्त प्रभू सेवेशी. घेऊनी हाती प्रभू सुवार्ता शिकवू गाता गाता. निर्मळ करुणी मनी आपुली वाहू दीन पतिता. एकजुटीने कंबर बांधू करू निधार मनाशी. देहाची जाव अखंडित ख्रिस्त प्रभू सेवेशी. सुमने हो निगळूनी पडावे प्रभूच्या पदकमळाशी. देहाची जाव अखंडित ख्रिस्त प्रभू सेवेशी. ख्रिस्त प्रभू सेवेशी. प्रिय भाविकांनो, परमेश्वराचा एक महान भक्त, चमत्कार करता, वधूवरचा संत अँथोनी याचा सन्मान करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलो आहोत. ज्या ज्यावेळी प्रभूच्या नावाने पित्याचा गौरव करण्यासाठी व त्याला धन्यवाद देण्यासाठी आपण एकत्र जमतो, तर ख्रिस्त अदृश्य रूपाने आपणामध्ये हजर असतो याची ग्वाही खुद्द प्रभू येशू ख्रिस्तानेच आपणास दिली आहे. अशा ह्या मंगल समयी आपण देवाच्या अधिकाधिक जवळ जावे. जनसेवा ही खरी प्रभुसेवा आहे हे सत्य आपण जाणावे. देवाबरोबर आपला समेट होण्यासाठी आपले शेजारी, मित्रमंडळी, सगळे सोयरे इतकेच नव्हे तर ज्यांना आपण शत्रू म्हणून संबोधितो त्या सर्वांबरोबर आपला समेट करणे अत्यावश्यक आहे, याची आपणास नित्य जाणीव असावी. आपला हा प्रार्थनाविधी परमेश्वर पित्याला मान्य व्हावा म्हणून थोडा वेळ शांत राहून आपण केलेल्या पापाची, दुष्कर्माची, अन्याय अत्याचाराची आठवण करून परमेश्वर पित्याकडे विनम्र अंतकरणाने क्षमा मागूया आणि आपले अंतकरणे शुद्ध करूया.
हे परमपित्या, पश्चात्तापी अंतःकरणाने आम्ही तुझ्या क्षमेची याचना करतो. मात्र क्षमा केल्याने क्षमा मिळते असे तू आम्हाला निक्षून सांगतोस. तू दयावंत आणि कनमळू आहेस. पापी माणसाचा नाश होऊ नये तर त्याचा उद्धार व्हावा हीच तुझी सनातन इच्छा आहे. म्हणूनच तू आपला एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे बलिदान केले. जगाची पापे हरण करणारे ते देवाचे कोकरू. आम्ही तुझी लेकरे आहोत, म्हणून तुझ्या पुत्राच्या दयावंत व कनवळू अंतःकरणाप्रमाणे आमचेही अंतःकरणे दयाशील आणि प्रेमळ बनव. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आपल्या अपराध क्षमा कर अशी प्रार्थना करण्यास येशूने आम्हाला शिकवले आहे. आणि म्हणून शत्रूला क्षमा करण्यातच आमचे कल्याण आहे, याची आम्हाला नित्य जाणीव असू दे. आमेन. मध्यस्थीची प्रार्थना. हे संत अँथोनी, वक्तृत्व, विद्वता आणि परमेश्वर अडळ श्रद्धा ह्याद्वारे तू सुवार्ता प्रचार कार्य तळमळीने आणि प्रभावीपणे केलेस. आम्ही सुद्धा आमच्या कोतीप्रमाणे काया वाचा मने सुवार्ता प्रचाराद्वारे देवराज्य प्रस्थापित करावे. म्हणून हे संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर. हे संत अँथोनी, विनम्र वृत्तीने मठवाशी म्हणून तू आपल्या धर्मबंधूंना ईश्वर ज्ञानाचे धडे दिलेस. बायबल वाचन, मनन, चिंतन आणि प्रवचनाद्वारे तू आम्ही प्रभू वचन ग्रहण करावे आणि त्याप्रमाणे आमच्या ख्रिस्ती जीवनाशी जडणघडण करावे. म्हणून हे संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर. हे संत अँथोनी, आपल्या प्रभावी प्रवचनाने तू अनेकाच्या जीवनात परिवर्तन घडवलेस. त्याच्यातील शत्रुत्व, वैरभाव, द्वेष, मत्सर नाहीसे केलेस. आम्ही दिलदार वृत्तीने सर्वप्रती प्रेमभावना जोपासून सर्वावर न्यायनीतीने शांतीप्रीतीने जीवन जगावे. म्हणून हे संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर. हे संत अँथोनी, येशू ख्रिस्त, त्याची ख्रिस्त सभा आणि माता मरिया ह्यांच्याबद्दल तुझ्या मनात नितांत आदर आणि भक्ती होती. येशू मरेचे नाव आमच्या ओठावर मधासारखे गोड, कानाला मधुर, संगीतासारखे श्रवणीय आणि मनाला अतिशुद्ध आनंद देणारे असावे. ख्रिस्तसभेच्या शिकवणीशी आम्ही नेहमी एकनिष्ठ राहावे. म्हणून हे संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर. मनात कोणत्याही प्रकारची लाज किंवा भीती न बाळगता आम्ही आमची ख्रिस्ती श्रद्धा आमच्या परिसरात आणि कार्यस्थळी ख्रिस्तेतर बांधवासमोर निर्भीडपणे प्रकट करावे. म्हणून हे संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया हे कर. ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया हे कर. ख्रिस्ता आमच्या एक. हे ख्रिस्त आमच्या ऐकून घे. हे देवा स्वर्गीय पित्या. आम्हावर दया कर. हे देवा पुत्र जगतारका. आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या. आम्हावर दया कर. हे पवित्र एकच देवा. आम्हावर दया कर. पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्त सेवक संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. मरिया भक्त संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. तत्वनिष्ठ संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. आज्ञाधारक संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. पवित्रता आदर्श संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. ईश्वर भक्त संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. दिन दुबळ्याचा कैवारी संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. प्रार्थने प्राश्चिताचा आदर्श संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. वाईटाचा सुधारक संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. व्याधिग्रस्ताचा आधार संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. प्रवासात संरक्षक व मार्गदर्शक संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. संतहीनाचे आशासन संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. आपदग्रस्त सहायक संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. शुद्धतेच्या कमल पुष्पा संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. गरिबाचा कैवारी संत अँथोनी, आम्हासाठी विनंती कर. संत अँथोनीच्या विनंतीद्वारे हे देवा आमचे रक्षण कर. सर्व वाईटापासून हे देवा, आमचे रक्षण कर. रोगराई वादळ वाऱ्यापासून हे देवा, आमचे रक्षण कर. जातीयवाद दंगे धोपे ह्यापासून हे देवा, आमचे रक्षण कर. युद्धजनक परिस्थितीपासून हे देवा, आमचे रक्षण कर. सर्व प्रकारच्या ताण तणावापासून हे देवा, आमचे रक्षण कर. सैतानी शक्तीपासून हे देवा, आमचे रक्षण कर. सर्व प्रकारच्या मोहापासून हे देवा, आमचे रक्षण कर. पाप आणि पाप प्रसंगापासून हे देवा, आमचे रक्षण कर. मनोबळ तुझा गौरव करण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. प्रामाणिकपणे तुझी सेवा करण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी निरपेक्ष दे. बुद्धीने जनसेवा करण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आजारी वयस्कर उपयुक्तांची सेवा करण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. निरागस बालकासमोर आदर्श होण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. न्यायनीतीने वागण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. नेहमी सत्याची कास धरण्यासाठी, हे प्रभू आम्हाला कृपा
कृपा व सद्बुद्धी दे. राग द्वेष मदमत्सर हेवा दूर सारण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आमच्या शेजाऱ्या प्रेमाची आणि ऐक्याची भावना जोपासण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आमच्या ख्रिस्ती जीवनाद्वारे जगाला ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. ख्रिस्तमध्ये तुझी योग्य उपासना करण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. नम्रतेत जीवन जगण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आमची देवदत्त जबाबदारी निष्ठेने पार पाडण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. आदर्श ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोकरा आम्हाला माफ कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोकरा. आमचे ऐकून घे. संत अँथोनीची नोवेनीची प्रार्थना. हे संत अँथोनी, तू ख्रिस्तसभेचे वैभव आणि ख्रिस्ती जनाचा अभिमान आहेस. परमेश्वराने तुला बहाल केलेल्या कृपादानाबद्दल, विशेषतः चमत्काराच्या देणगीबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो आणि त्याचा गौरव करतो. गरज बनताना तुझा आधार वाटतो. हरवलेली वस्तू सापडून देण्याबद्दल तुझी ख्याती आहे. या जगाची तू निराशा करत नाहीस. ह्या भावनेने आणि विश्वासाने आम्ही आमच्या विनंत्या तुझ्यापाशी घेऊन आलो आहोत. थोडं शांत राहून संत अँथोनीकडे आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि पॅरिसच्या आणि ख्रिस्तसभेच्या गरजासाठी खास प्रार्थना करूया. ह्या आमच्या विनंत्या तू आपल्या जगद्दित्या सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला सादर कराव्यात म्हणून तुला विनवितो. केवळ आमच्या शारीरिक आणि गरजासाठी नव्हे, तर विशेषतः आमच्या आध्यात्मिक विकासासाठी तुझ्या विनंतीचा वापर कर. परमेश्वराला संतुष्ट करणं हे तुझे जीवन ध्येय होते. आम्ही पापी आहोत, स्वार्थी आहोत. अनेकदा आम्ही अविचाराने वागतो. आमच्या स्वार्थी आणि गर्विष्ठ स्वभाव आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रगती आड येतो आणि परमेश्वराला आमचा विश्वास ढळतो. जागतिक सुख समृद्धीच्या मोहजाळ्यात आमच्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा आम्हाला विसर पडतो. परिणामी आम्ही आमच्या शेजारधर्म, बंधुप्रेम आणि जनसेवा यांना तिलांजली देतो आणि स्वार्थी, अत्याचारी आणि अन्यायी जीवन जगतो. हे परमेश्वराचे महान सेवका, ज्या ख्रिस्ताने आमच्या तारणासाठी आपल्या जीवाची आहुती दिली, त्या आमच्या अनभोल आत्म्याच्या तारणासाठी आम्ही नित्य झटावे. येशूवरील आणि अखिल ख्रिस्तसभेवरील आमचा विश्वास दृढ व्हावा. आमच्या धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी. दीन, दुबळे, गरीब आणि गरजवंताबद्दल आमच्या कठोर अंत हृदयात करुणा निर्माण व्हावी. हरेक प्रकारचा स्वार्थी विचाराचा त्याग करून आम्ही आमच्या कुटुंबात व परिसरात परमेश्वराच्या प्रेमाचं, दयेचं, न्यायाचं आणि शांतीचं साम्राज्य प्रस्थापित करावे, त्यांना झटावे आणि शेवटी तुझ्याप्रमाणेच देवाच्या गौरवासाठी व त्याच्या साम्राज्यासाठी आमच्या प्रयत्नशील असावे म्हणून कृपादाने आम्हासाठी मिळवून दे. हे दयावंत पित्या, शुभवर्तन प्रसारक आणि शांती होण्यासाठी तू संत अँथोनीची निवड केलीस. त्याच्या नावे आम्ही करीत असलेल्या प्रार्थना स्वीकार. आमच्या कुटुंबावर तुझा वरदहस्त असू दे. आमच्यामध्ये शांतीचं व ऐक्याचं वातावरण निर्माण कर. आमच्या मुलावर, घरादारावर, कामधंद्यावर, नोकरी व्यवसायावर तुझा आशीर्वाद असू दे. आजारांना निरोगी कर. एकाकी जीवन जगणाऱ्यांना धीर दे. निराशास आश्रय दे. तुझे प्रेम, दया आणि शांतीचे वरदान आम्हाला सर्व लाभो. आमीन. आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. मंदिर तुझे सुंदर पावन, मंदिर तुझे सुंदर पावन, मनात मुझ्या तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या
तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला. ही अतिपवित्र मिसा फिलिप शांतियोग लोपिस यांच्यासाठी, त्याचबरोबर संत अंतोनीच्या आभार मानण्यासाठी अर्पण केलेली आहे. काल मी फादरांना सांगत होतो की 14वाच चमत्कार नाही तर चमत्काराची मालिकाच चालू आहे, आणि म्हणून मी मुद्दाम स्वतःहून ह्या आजच्या मिसेमध्ये परमेश्वराचे आणि संत अंतोनीचे आभार मानत आहे. पिता पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचं प्रेम व पवित्र आत्म्याचा सहवास प्रिय बंधू भगिनींनो तुम्हाला सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्त सभा ही ख्रिस्ताची वधू आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताने तिला शुद्ध केलेलं आहे आणि करत आहे सातत्याने. आणि म्हणूनच इस्रायली लोकांची परमेश्वराने वधू म्हणून निवड केली होती. परमेश्वर हा वर आणि इस्रायली प्रजा ही वधू, परंतु ही वधू वेळोवेळी परमेश्वराशी एकनिष्ठ राहिली नाही तर मूर्तिपूजा करायला लागली, काष्ट पाषाण याच्या मागे लागली. आणि बऱ्याचशा संदेष्टांनी आपल्याला त्याविषयी सांगितलेलं आहे. आपण आज एलिया संदेष्टाविषयीच ऐकत आहोत की परमेश्वराचा त्याला वाणी त्या सोसायटीच्या वारात ऐकू आली नाही, त्याला भूमिकंपात ऐकू आली नाही, त्याला अग्नीमध्ये ऐकू आली नाही, तर मंद अशा झुळकेमध्ये जे अनपेक्षित होतं अशा प्रकारे परमेश्वराचा शब्द त्याला ऐकू आला आणि त्याला जे काही काम सोपवलेलं होतं, कामगिरी सोपवली होती त्याच्याविषयी त्याला सांगण्यात आलं. तशाच प्रकारे परमेश्वर पिता इथे एहेजेकियल आणि इर्मिया ह्या संदेष्टांच्याद्वारे सांगत आहे की माझी पत्नी म्हणजे इस्रायली प्रजा ही मूर्तिपूजा करायला लागलेली आहे, व्यभिचारिणी झालेली आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा काष्ट पाषाण याच्या मागे लागलेले आहे. जे कोण ज्यामध्ये लिहितात त्याच्यासाठी की एहेजेकियल 3रा अध्याय आणि 9वं वचन, त्याचबरोबर त्या ठिकाणी इर्मयाचं वचन आहे ते सुद्धा आपल्याला आठवण करून देते की परमेश्वराने या इस्रायल प्रजेला वारंवार एकनिष्ठ न राहिल्याबद्दल दोष दिलेला आहे. आपल्या प्रत्येकाला ह्या जीवनातील आपले जे देव आहेत, आपण निर्माण केलेले देव, आपली बुद्धिमत्ता, आपले कौशल्य, आपले टॅलेंट्स हे सगळे बाजूला ठेवून आपल्या परमेश्वराच्या खरे पूजेला लागता यावं आणि आपल्या जीवनात होणारी मूर्तिपूजा आपल्याला टाळता यावी. आपण परमेश्वराशी एकनिष्ठ राहावी म्हणून मिसेमध्ये प्रार्थना करूया. बलिदानामध्ये सहभागी होत असताना आपल्या हातून घडलेल्या सर्व अपराधांची आठवण करूया. परमेश्वर पित्याकडे मनापासून क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगेने मी फार पापी केले आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्वदूत व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हा सर्वांवर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे ज्ञानाच्या व प्रेमदानाच्या प्रभो, हे सर्व चांगुलपणाच्या उगमा, तुझ्या दिव्य सत्याची ओळख करून देण्यासाठी व तुझ्या शांतीच्या मार्गाने वाटचाल करण्यास आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याला पाठव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. एक राजे ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. एलिया तिथे जाऊन एका गुहेत राहिला. तेव्हा परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले. त्याने त्यास म्हटले,
तू इथून बाहेर निघून जा, पर्वतावरती परमेश्वरासमोर उभा राहा. तेव्हा पहा, परमेश्वर जवळून जात असताना त्यासमोरून मोठा सोसाट्याचा वारा सुटून डोंगर विधारित आणि खडक फोडीत होता. पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला, पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाली आणि त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीनंतर शांत मंद वाणी झाली. एलेने ते ऐकताच आपल्या जगाचे तोंड झाकून घेतले आणि बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. तेव्हा त्यात अशी वाणी ऐकू आली की, एलिया, तू इथे कशासाठी आलास? तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेदी मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले. मीच काय तो एकटा उरलो आहे आणि आता हे माझे जीव घेऊ पाहत आहेत. परमेश्वर त्यास म्हणाला, तू परत दिमिश्काच्या रानाकडे जा. तिथे जाऊन पोहोचलास म्हणजे इस्रायलचा अभिषेक करून आरामावर राज्य नेम. निमिक्साचा पुत्र येशू ह्यास अभिषेक करून इस्रायल राजा नेम. तसेच आबेल मोहोला येथील शपटाचा पुत्र अलिशा ह्यास अभिषेक करून तुझ्या जागी संदेष्टा नेम. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे. हे परमेश्वरा, ऐक, माझ्या दया कर, माझी याचना ऐक, माझे दर्शन घ्या असे तू म्हटलेस. तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नकोस. आपल्या सेवकांना रागाने दूर घालू नकोस. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू दिविताच्या भूमीवरती परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. परमेश्वराची अपेक्षा कर, खंबीर हो, हिंमत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. Alleluia, 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 Alleluia. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. Alleluia, 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 Alleluia. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मत्ती लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तोडून टाक, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सुटपत्र द्यावे, हे सांगितले होते. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो तो तिला व्यभिचारिणी करतो, आणि जो कोणी अशा परित्यक्त्या स्त्रीबरोबर लग्न करतो
तोही व्यभिचार करतो. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोंगरावरील प्रवचनामध्येच आपण ह्या दिवसामध्ये चिंतन करत आहोत. अध्याय 5 ते अध्याय 7 हा डोंगरावरील प्रवचनाचाच भाग आहे. आपण धन्यवादाने सुरुवात केलेली आहे आणि ह्या दिवसामध्ये आपण हे सविस्तर त्याच्यामध्ये चिंतन करत आहोत. येशू म्हणतो, नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ रद्द करण्यासाठी मी आलो आहे असे समजू नका, तर मी रद्द करण्यासाठी नाही, पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या लोकांना त्या शास्त्री आणि परीशी लोकांसारखा शिकवत नव्हता, तर अधिकारवाणीने शिकवत होता. शास्त्री आणि परीशी लोक ही त्यांच्या धर्मग्रंथातील त्यांच्या स्वतःच्या ज्ञानाप्रमाणे, त्यांच्या समजुतीप्रमाणे त्यांना शिकवत होते, त्यांच्या मर्यादित ज्ञानातून शिकवत होते. परंतु येशू तर त्यांना अधिकारवाणीने शिकवत होता. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून येशूची ही शिकवण किंवा येशूची ही जी काही शिकवण आहे ती लोक लक्षपूर्वक ऐकत होती. आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू म्हणतो, व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, कोणत्याही स्त्रीकडे पुरुषाकडे वाईट नजरेने पाहू नको, कारण तो सुद्धा एक व्यभिचार प्रभू येशू ख्रिस्ताने धरलेला आहे. शमूएलच्या दुसऱ्या पुस्तकात अध्याय 11 2 ते 21 याच्यामध्ये एक सुंदर उदाहरण दावीद राजाचं दिलेलं आहे. दावीद आपणा सर्वांना माहिती आहे की अगदी परमेश्वराने अभिषिक्त केलेला सर्वात मोठा राजा, आणि परमेश्वराने त्याला राण्या खूप दिल्या होत्या, उपपत्नी दिल्या होत्या, तरीसुद्धा एकेकाळी तो लढाईस न जाता आपल्या महालातच थांबून राहिला. सर्व लोक लढाईस गेले होते, सगळे राजे लढाईत गेले असताना खरं म्हणजे आपल्या लोकांचं नेतृत्व करण्याऐवजी तो इथे राजमहालात राहिला होता. आणि संध्याकाळी गच्चीमध्ये फेरफटका मारत असताना त्याने तिथून पाहिलं किंवा त्याच्या तिथे नजरेस आलं की एक स्त्री त्या ठिकाणी अंघोळ करत होती, स्नान करत होती, आणि ती दिसायला सुंदर होती असं बायबलमध्ये म्हटलेलं आहे. आणि मग राजा दावीद ह्याने नोकराला पाठवलं आणि तिला राजमहालात बोलवून घेतलं. आता राजाची आज्ञा झाल्यानंतर ही स्त्री त्या ठिकाणी आली. खरं म्हणजे या सर्वांचं सांभाळ करणं, तिचा नवरा एलिया हित्ती हा लढाईस गेला होता, परंतु ह्या राजाने तिला व्यभिचार करायस भाग लावलं. तिने व्यभिचार केल्यानंतर तिला गर्भ राहिला, आणि हे माहीत पडल्यानंतर दाविदाने तिच्या नवऱ्याशी एलिया हित्ती याची रणांगणात कशा प्रकारे हत्या करता येईल हे पाहिलं. त्याला लढाईच्या तोंडावर ठेवलं आणि तसा हुकूम ठेवला की एलिया हित्ती हा मारला जाईल, हे पाहायचं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे परमेश्वराचा हा अभिषिक्त दावीद याने एक नाही तर दुहेरी पाप केलं. मी तर म्हणेन 3 पापं त्याने केली. पहिल्या प्रथम त्याने स्वतः महालात राहून या ठिकाणी लोकांबरोबर न जाता, लोकांचं नेतृत्व न करता हे मोठं पाप केलं होतं, कारण सर्व राजे लढाईस गेले होते आणि हा घरामध्ये राहिला होता. दुसरी गोष्ट त्याने व्यभिचाराचं पाप केलं होतं, आणि तिसरी गोष्ट आपला व्यभिचार लपवण्यासाठी एलिया हित्ती याचा खून सुद्धा केला होता. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, रोमकरस पत्र 7 अध्याय आणि 19 वचन आपणास संत पौल सांगतो, जे चांगले करावेसे वाटते ते मी करत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो, तर ते कर्म मी करतो असे नाही, तर माझ्या ठायी राहणारं पाप करते, असं संत पौल आपल्याला सांगतो. येशू व्यभिचाराची केवळ कृतीच चुकीची ठरवत नाही, तर विचारही चुकीचा ठरवतो. वासनेच्या नजरेने स्त्रीकडे पुरुषाकडे पाहणं पाप ठरवतो. पाप नेहमीच आकर्षक आणि गोंडस रूप घेऊन येत असते. उत्पत्तीच्या पुस्तकात मना केलेल्या झाडाच्या फळाविषयी सविस्तर वर्णन केलेलं आहे. त्या झाडाचं फळ खाण्यास चांगलं, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आलं, म्हणजे एवेला दिसून आलं. ह्याचाच अर्थ त्या फळाचा व ते खाण्याचा विचार तिच्या मनात सातत्याने सुरूच होता, फक्त खाण्याची कृती तेवढी बाकी होती. प्रत्यक्ष फळ खाण्याअगोदर ते खाण्याचं चांगलं करण्यास इष्ट आहे असे तिने मत बनवलं होतं. चुकीचा विचार चुकीच्या कृतीकडे नेतो आणि व्यक्तीचा अधपात हा ठरलेलाच असतो. परमेश्वराचे वचन आपल्या पावलासाठी दिव्यासारखे आहे. त्या वचनाप्रमाणे जगणारी व्यक्ती
ही मोहाच्या क्षणापासून, मोहाच्या प्रसंगापासून आपला बचाव कसा करू शकतो असं एक सुंदर उदाहरण उत्पत्तीच्या पुस्तकात 39व्या अध्यायामध्ये आहे. मी तुम्हाला सांगितलं की बायबलसाठी आणखी रेफरन्स बुक, संदर्भ पुस्तकं वापरण्याची गरज नाही. की बायबलसाठी बायबल हेच रेफरन्स बुक आहे. खूप काही जगामध्ये पुस्तकं असतील, आज ज्ञान आहे उद्या गेलं, परंतु बायबलचं ज्ञान हे अविनाशी आहे. म्हणून हा संदर्भ इकडे दिलेला आहे. दाविदाने कसं पाप केलं याविषयी मी तुम्हाला सांगितलं आहे की पुरुषांतर्फे व्यभिचार झाला, परंतु आता स्त्रीने कसं व्यभिचारासाठी एका पुरुषाला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला तो उत्पत्तीच्या पुस्तकात 39व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, याकोबाचा लाडका मुलगा योसेफ याला त्याच्या भावाने मत्सराने इजिप्तच्या किंवा मिस्री व्यापाऱ्यांना विकून टाकलं. याविषयी तुम्ही ऐकलं असेल. पोटिफर नावाच्या मिस्री अधिकाऱ्याने त्याला आपल्या घराचा कारभारी नेमलं, कारण दावीद आल्यापासून त्याच्या घराण्याला आशीर्वाद होता, कारण परमेश्वराचा माणूस तो होता आणि आशीर्वाद नक्कीच येणार आहे. आता इथे म्हटलं आहे की योसेफ हा बांधेसूद आणि देखणा होता. पोटिफरीच्या पत्नीने त्याला वारंवार व्यभिचार करण्यासाठी मोहात पडण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या माणसाने त्याला कटाक्षाने विरोध केला. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कारण त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की योसेफ हा परमेश्वराला भिवून वागणारा होता आणि मग त्याने सांगितलं की वाईट कृत्य करून मी देवाविरुद्ध पाप करू शकत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एके दिवशी घरामध्ये कोणीच नाही असं पाहून त्या स्त्रीने त्याच्यावर, योसेफावर बळजबरी केली, त्याचे वस्त्र धरले. योसेफ आपले वस्त्र तिच्या साथी सोडून पळून गेला. आपण सांगतो की पापापासून पळा आणि देवाकडे वळा, तशा प्रकारे त्यांनी मार्ग पत्करला. त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याला म्हणजे पोटिफरला चुकीचं सर्व सांगितलं आणि पोटिफरने त्या योसेफाला तुरुंगात टाकलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या संपूर्ण 39व्या अध्यायामध्ये परमेश्वर योसेफ बरोबर होता हे वचन वेळोवेळी सांगितलेलं आहे. परमेश्वर बरोबर असल्याशिवाय माणूस या व्यभिचारापासून वाचूच शकत नाही. आणि म्हणून हे वचन परत परत सांगितलेलं आहे की परमेश्वर योसेफ बरोबर होता. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बेतशेबा दिसायला सुंदर होती. एदेन बागेतील फळ दिसायला मनोहर होतं. योसेफ बांधेसूद आणि देखणा होता. येशू म्हणतो, तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तो काढून उपटून टाक, आणि संपूर्ण तुझ्या अवयवाचा, एका अवयवाचा नाश होण्यापेक्षा तुझा स्वर्गात बचाव होणं हे तुझ्या हिताचं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या तारखेला डोळ्याचं पाप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आपण गातो, डोळे माझे दान तुझे केली पापे डोळ्यानं मी, डोळे माझे दान तुझे केली पापे डोळ्याने मी. आता ही जी पापं घडलेली व्यभिचाराची ही डोळ्याने केलेत. परमेश्वराने दिलेले डोळे हे काय वाईट होते का? चांगलेच होते. त्या दाविदाला परमेश्वराकडे नजर टाकता आली असते, आपल्या लोकांसाठी प्रार्थना करता आली असती जे लढाईच्या मैदानात आहेत, परंतु त्याची नजर त्या बाईकडे गेली. त्या बाईला एवेला त्या फळाकडे एकसारखी पाहायची गरज होती का? नाही. दुसरी फळं पण बागेमध्ये होती, परंतु तिची नजर सतत त्या ठिकाणी गेली. त्या पोटीवरच्या बायकोला सुद्धा हे देखण्या नीतिमान अशा योसेफाकडे पाहायची गरज होती का? नाही. आणि म्हणून काही काही वेळेला आपण बघतो रस्त्यावरून किंवा हायवेवरून जाताना, नजर हटी दुर्घटना घटी. तर नजर हटली की दुर्घटना ही निश्चित घडणार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, CCC म्हणजे कॅथलिक श्रद्धेचा नवा श्रद्धा ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व याच्यावर उपाय करणं म्हणजे त्यांनी सांगितलं आहे तो म्हणजे कॅरेक्टर फॉर्मेशन. आजच्या तारखेला कॅरेक्टर फॉर्मेशनची, चारित्र्याची जडणघडण करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर येऊन पोहोचलेली आहे. मोबाईल, इंटरनेट, प्रसारमाध्यमं यातून जे काही आपण पाहतो त्याविषयी आपण सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. आपले शिक्षण, आपलं करिअर ह्यांचा विचार करून जबाबदारीने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर झाला पाहिजे. चुकीची पावले आपली जीवनं उद्ध्वस्त करू शकतील. श्रद्धाग्रंथात म्हटलं आहे की जाहिरातद्वारे केले जाणारे शरीराचे भडक प्रदर्शन, वासना खेळवणारी, मी चाळवणारी म्हटलेलं आहे, कर्मणूक, मानवी जीवनातील खाजगी गोष्टींचे प्रसारण, स्वैर जीवन पद्धती, आपण राहत असलेल्या परिसराचा आणि संस्कृतीचा प्रभाव, चुकीचा मित्रपरिवार, त्याला पियर्स प्रेशर, कुटुंबात होणारे संस्कार, या सर्वांचा एकत्रित परिणाम
कॅरेक्टर फॉर्मेशनवर, चारित्र्याच्या बांधणीवर होत असतो. येशू म्हणतो, शास्त्री आणि परुषी यांच्यापेक्षा तुमचं नीतिवस्त अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. आणि धन्यवादामध्ये स्पष्टपणे आपल्याला म्हटलेलं आहे की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. हा धन्यवाद आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा व्यक्तीला आपली खरी ओळख होते, आपण केवळ उपभोग्य वस्तू, ऑब्जेक्ट्स नाहीत, तर देवाची मुले आहोत ही आपली प्रतिष्ठा आहे. आपल्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा वस्ती करतो. आपण देवाचे मंदिर आहोत हा विचार शुद्ध आचाराकडे माणसाला नेत असतो. दावीद राजाने केलेले, परमेश्वराने केलेले उपकार विसरून गेला. तो कृतज्ञ राहिला नाही आणि त्याने पाप केलं. परमेश्वराने त्याच्याकडून आशीर्वाद काढून घेतला. देव बरोबर असल्यामुळेच अनेक वेळा पाप प्रसंग येऊन सुद्धा योसेफ पापापासून बचावला जाऊ शकला, पापाला ठामपणे नकार देऊ शकला. आपल्याबरोबर सुद्धा देव आहे का याचं आपण आत्मपरीक्षण करायचं आहे. अंतोनीकडे बुद्धिमत्ता होती, श्रीमंती होती, प्रतिष्ठित घराण्यात त्याचा जन्म झाला होता. त्याच्याही जीवनात मोहाचे अनेक प्रसंग आले असतील, पापाचे प्रसंग आले असतील. त्याने प्रार्थनेच्या सामर्थ्याने त्यावर विजय मिळवला. केवळ 36 वर्षाच्या जीवनात पावित्र्याचा आदर्श तो ठरला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याचा नवेना आपण करत आहोत. त्याच्याप्रमाणे पवित्र जीवन आपल्याला जगता यावं म्हणून ह्या मिसेमध्ये प्रार्थना करूया. जीवन गे माझे सारे, जीवन गे माझे सारे, प्रभु अर्पिले तव पदी रे, प्रभु अर्पिले तव पदी रे. आयुष्याचा क्षण क्षण रे, आयुष्याचे हे दिन अवघे, तुझ्या स्तुतीस्तव अर्पित हे. जीवन गे माझे सारे, जीवन गे माझे सारे, प्रभु अर्पिले तव पदी रे, प्रभु अर्पिले तव पदी रे. बंधू भगिनींनो, माझे तुमचे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या सेवा कार्यावर कृपादृष्टी ठेव. आम्ही आणलेल्या दानांचा स्वीकार कर. आमच्या मनात ख्रिस्ती प्रेम भावना वाढण्यास सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराच्या आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. ही पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवे अखंड भरली आहे. परम
स्वर्गात जय जयकार परम स्वर्गात जय जयकार जय जयकार करा हो प्रभूचा जय जयकार करा जय जयकार करा हो प्रभूचा जय जयकार करा. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्याजवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्याजवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा पवित्र मिस्सा साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर बुडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा पुनरुच्चार. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली दयापूर्ण नजर वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांचे हृदय पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठाई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मारिया, तुझे पवित्र प्रेषित विजय रक्तसाक्षी सर्व संत यांच्यावर आम्हा सर्वांस तुझ्या स्वर्गीय सुखाचे वारदार करो. हे प्रभू, तुझ्यावर आमचा हा समेट करून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत असो. आमचे परमगुरू फ्रान्सिस, महागुरू फेलिक्स, इतर महागुरू, धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेने आणि प्रेमाने एकत्र आणस. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनीचे आणि तुझ्या कृपेत योलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व का घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या
नम्र तुझ्या पायी. तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. येशूच्या शब्दात करू प्रार्थनेला परमपित्याला संबोधुनी. आमुच्या स्वर्गस्थ बापा तव नाम व्हावी गा पावन सर्व काळ. तव राज्य यावे तव इच्छा व्हावी स्वर्गी जैसी भावी सर्व काळ. आमुची रोजची आम्हादी भाकर आचार विचार शुद्ध राहू. प्रमाद आमुचा केला जर कोणी क्षमा त्यास जणी देतो सदा. तसे क्षमादान देगा प्रमादांचे आमुच्या पापांचे जड करी. मोहापाशी आम्हा न द्यावी पडून अनिष्टापासून सोडवावी. अनिष्टापासून देगामा मुक्ती जीवनात शांती पसरावी. आमुचे नयन वाट पाहतात कधी प्रभू ख्रिस्त येईल तो. तोवरी आम्हाला पापांची वासना चिंतेच्या दर्शना दाहू नको. राज्य अन सत्ता वैभव तुझेची त्रिकाळ असेची देवराया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण प्रभूच्या शांतीने एकमेकास शांतिवंदना करूया. जग पाप हार का परमेश को करा, सोडी दया धारा प्रभुवरा. जग पाप हार का परमेश को करा, सोडी दया धारा प्रभुवरा. जग पाप हार का परमेश को करा, शांती वर्षाव करा प्रभुवरा. जगाचं पाप दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस
मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा, तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा. नाम तुझे मी घेई वदनी, नाम तुझे मी घेई वदनी, हृदयात परी दूर जसा, हृदयात परी दूर जसा. तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा, तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा. प्रभू म्हणून वंदी तुझला, प्रभू म्हणून वंदी तुझला, वरती परितवरी पूजसा, वरती परितवरी पूजसा. तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा, तुझा म्हणू मी कसा प्रभू रे, तुझा म्हणू मी कसा. आपण प्रार्थना करूया. ही प्रभू, तुझ्या आरोग्यदायी प्रेमाने आम्हाला पापापासून मागे फिरव, तुझ्याकडे जाणाऱ्या मार्गावर आमची पावले वळव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. एक आठवण, उद्या संत अंतोनीच्या सणाचा दिवस आणि जी मिस्सा, रेकॉर्डेड मिस्सा आता आपल्यासाठी होत आहेत, ती उद्या सकाळी 5 वाजेपासून आपल्याला उपलब्ध होईल. म्हणजे आपण सकाळीच ह्या मिस्साचा आणि सणाच्या मिस्सेचा आस्वाद घेऊ शकाल. आपल्यामध्ये जी आपली टीम कार्य करत आहे त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करा. खूप मेहनत घेऊन त्या ठिकाणी ते आपल्यासाठी शूटिंग करत आहेत आणि आपल्यापर्यंत पोचवत आहेत. त्याचबरोबर ज्या ज्या कुटुंबामध्ये आजपर्यंत ही प्रार्थना पोचत नाही, त्यांना सेवक नेत्यांना आणि पॅरिस कौन्सिल सभासदांना विनंती आहे की तुमच्या कुटुंब गटामध्ये, तुमच्या गाव परिवारामध्ये संपर्कात राहा आणि ह्या मिस्सा त्यांच्यापर्यंत पोचतील हे तुम्ही पाहायचं आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. करोनाग्रस्तासाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दैवंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव आणि सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्याचा स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने यातना करतो. ह्या आजारात लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नाने यश लाभावे म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी आणि आरोग्य यंत्रणांना या आजारातून मात करण्यासाठी ते जी पावलं उचलत आहेत त्यात त्यांना यश यावं म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन.
देवाची सत्प्रीती किती महानिया, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया. देवाची सत्प्रीती किती महानिया, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया. अगम्य आनंदी हृदय हे भरले, विनविधी वाला बघुनी मन रमले. गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया. देवाची सत्प्रीती किती महानिया, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया.